नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सध्याच्या काळामध्ये खरं सुख कोणतं असं जर विचारलं तर मला वाटतं निरोगी असणं हे सगळ्यात खरं सुख आहे आणि तोच सगळ्यात मोठा ठेवा आहे. पूर्वीपासून आपण म्हणतो की आरोग्यम धनसंपदा, पण दिवसेंदिवस इतके ताणतणाव, इतकी घाई गडबड, टेन्शन्स आणि एक जे काही स्पर्धेचं युग आहे याच्यामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही आहे. आणि मग अशा वेळेला जेव्हा हॉस्पिटलची पायरी चढावी लागते त्यावेळेला मात्र संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं. गेल्या काही वर्षामध्ये आरोग्याचा खर्च हा भरमसाठ वाढत चाललेला आहे. म्हणजे हॉस्पिटलची पायरी चढायची कधीच कुणावरती वेळ येऊ नये असं आता आपण सगळेच जण म्हणतो, पण दुर्दैवानं आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधीतरी कोणत्या ना कोणत्या कारणानं हॉस्पिटलमध्ये जावं लागतं आणि मग हॉस्पिटलचं बिल बघितल्यानंतर मात्र गरगरायला लागतं. अशा परिस्थितीमध्ये सुदैवानं महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्यात आला आहे आणि त्याच्यातून ज्यांना अत्यंत गरज आहे, खरे गरजू आहेत, त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत केली जाते आहे. एक प्रकारे त्यांना खूप मोठा दिलासा दिला जातोय. या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचं काम नेमकं कसं चालतं, ही संकल्पना नेमकी कुठून आली, त्याचं काम कोणत्या पातळीवरती आहे, त्याच्यातल्या काही त्रुटी आहेत का, त्याचा आजवर किती लोकांना लाभ झाला आहे, अशा अनेक अनुषंगानं मला आज जाणून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर जर दुर्दैवानं अशी कुणावरती वेळ आली तर आज आपल्या राज्यामध्ये अशा पद्धतीचा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष अस्तित्वात आहे, त्याच्यापर्यंत कसं पोचायचं या सगळ्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना बोलवलं आहे. मी त्यांचं स्वागत करतो. नमस्कार सर्वांना आणि मनापासून आभार बी न्यूजचे चारोदत सर आपले की आपण एक चांगली संधी या निमित्तानं उपलब्ध करून दिले की व्यासपीठ उपलब्ध करून दिले. मला विश्वास आहे की ही मुलाखत जे पाहतील ते त्यांच्या भागातील, त्यांच्या पंचक्रोशीतील परिसरातील जो कोणी दुर्धर आजाराने ग्रस्त नागरिक आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचतील आणि त्यांच्या माध्यमातून रुग्णसेवा मोठ्या प्रमाणात होईल. तुम्ही आत्ता सुरुवातीलाच म्हटलात रुग्णसेवा आहे, तुम्ही एक मिशन घेऊन काम करताय, पण मुळात ही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी हा आपल्याकडे पूर्वी काही असा कुठं कागदोपत्री म्हणजे कायदेशीर नव्हता. मुळात ही योजना आली कधी आणि कशी आली, कुणाची ही संकल्पना? मला नक्कीच सांगायला आवडेल की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी हा एक ट्रस्ट आहे ज्याची स्थापना 1991 साली झाली. आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की मुख्यमंत्री महोदयांना स्वेच्छाधिकार असतात. मुख्यमंत्री सहायता निधीचे पदसिद्ध अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतात. मुख्यमंत्री पदावर जी व्यक्ती असते ती. मात्र 2014 पर्यंत मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी असं काही स्वतंत्र अस्तित्वात नव्हतं. वेगळा हेड नव्हता. अच्छा. मी 2005ला मुंबईमध्ये आलो पत्रकारितेच्या करिअरच्यासाठी आणि त्यावेळी रुग्णसेवेत काम करणारे आमदार बच्चूभाऊ कोड असतील त्यांच्या संपर्कात आलो आणि त्या माध्यमातून मग आपापल्या माझं गाव करमाळा सोलापूर जिल्ह्यातील जे पेशंट्स मुंबईला यायचे त्यांच्यासाठी माझ्या परीनं जे काही शक्य होईल ते सगळी रुग्णसेवा करण्याचा प्रयत्न मी करायचो. मात्र हे सगळं करत असताना आपल्याला कल्पना आहे, मी देखील तुमचाच पत्रकारितेतला एक बांधव राहिलो कधी काळी, सतत नवीन संकल्पना आपल्याला सुचतात. आणि मग 2014 साली ज्यावेळी राज्यामध्ये सत्तांतर आलं, देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आलं, त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांकडे मी संकल्पना ठेवली की भाऊ आपण मुख्यमंत्री सहायता निधी अस्तित्वात आहे, मात्र ह्याच्यामध्ये आपण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी एक स्वतंत्र हेड निर्माण केला आणि समाजातील दुर्धर आजारांनी ग्रस्त जे रुग्ण आहेत त्यांना जर वाढीव निधी आपण दिला तर खूप चांगल्या पद्धतीनं रुग्णसेवेचं काम पुढे जाऊ शकतं. सुरुवातीला मला हे सांगायचं की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अस्तित्वात होता. मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून समाजातील जे काही दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्ण आहेत त्यांना मदत देखील दिली जायची, पण ती तोकडे असायचे. अगदी 5,000 10,000 लोकांना पण हे अशा पद्धतीची मदत मिळते माहितच नव्हतं आणि त्याच्यासाठी पण खूप वशिला असावा लागायचा. आमदारांची ओळख असावी लागायची, खासदारांची ओळख, मग त्यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे जाणं, त्यांचे रिमार्क्स घेणं आणि मग कुठेतरी जाऊन त्याला मिळणार मदत किती 10,000 रुपये 15,000 रुपये, महत्तम 25,000 रुपये खूपच जवळचा असेल तर, आणि संबंधित आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे खूपच आग्रह केला तर. मात्र कुठेतरी 25,000 मध्ये किडनी ट्रान्सप्लांट सारखी शस्त्रक्रिया ज्याचा खर्च 10-12 लाख रुपये, लिव्हर ट्रान्सप्लांट सारखी सर्जरी ज्याचा खर्च 20-25 लाख रुपये, या सर्जरीसाठी ही मदत अगदी तोकडी पडायची. म्हणजे दाट टोकरून पोट भरण्यासारखं आपण गावाकडे जी म्हण आहे त्या पद्धतीनं होतं. आणि म्हणून जेव्हा मी फडणवीस साहेबांनी संकल्पना सांगितली त्यांना ती पटली.
अगदी मला आठवतं 31 ऑक्टोबर 2014ला ज्या दिवशी त्यांचा शपथविधी झाला त्यावेळी मॅजेस्टिक आमदार निवास रूम नंबर 421 मधून बाहेर पडताना देखील मी त्यांना सांगितलं होतं की भाऊ आपली आता स्वप्नपूर्ती झाली, तुम्ही मुख्यमंत्री झालाय, आता आपलं जे रुग्णसेवेचं जे काम आहे त्यांच्या माध्यमातून पण काम सुरू होतं फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, पण त्याला एक सुसूत्रता, एक चौकट या माध्यमातून आणता येईल अशा पद्धतीची मी त्यांना भावना व्यक्त केली होती. सलग 4-4.5 महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर त्यांना साशंक होते की शासकीय चौकटीत कसं बसवायचं. मग त्यावेळी मला त्यांचे तत्कालीन सहकारी आणि आता निवडून आलेले आमदार परिणयजी फुके असतील, सुमित वानखेडे असतील, अभिमन्यू दादा पवार असतील, या सगळ्यांनी मदत केली. वेळोवेळी फडणवीस साहेबांची भेट घालून दिली. मला अजून आठवते 13 मार्च 2014ला मध्यरात्री 1 वाजता तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या योजनेला मान्यता दिली आणि त्यांनी सांगितले की गो हेड. 17 मार्च 2015ला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष अस्तित्वात आला आणि फडणवीस सरकारच्या काळामध्ये जे काम झालं ते सर्वश्रुत आहे. मात्र दरम्यानच्या काळामध्ये पाठीमागे जे खिचडीचं सरकार सगळं झालं त्या दुर्दैवानं या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष ही योजना बंदावस्थेत होती, मृतावस्थेत होते. मग पुन्हा ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यानंतर पुन्हा या योजनेला गती मिळाली. एक्झॅक्टली, मला तेच या ठिकाणी सांगायचं होतं की ज्या दिवशी उठाव झाला आणि राज्याचे मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब झाले, मला या ठिकाणी आवर्जून हे देखील सांगायचे की राज्याचं नेतृत्व जेव्हा एखाद्या संवेदनशील माणसाच्या हातात येतं त्यावेळी प्रशासन देखील कशा पद्धतीनं संवेदनशीलतेनं काम करू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना आहे. मला आठवते 30 जूनला मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांची शपथ झाली आणि 5-6 जुलैला मुख्यमंत्री महोदयांनी जर पहिलं काम जर काय केलं असेल तर हा मृतावस्थेत असलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला संजीवनी दिली आणि आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर त्या ठिकाणी जबाबदारी दिली. 5-6 जुलैला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा कक्षप्रमुख म्हणून मी पदभार स्वीकारला आणि पदभार स्वीकारतानाच नंदनवन बंगल्यावर मुख्यमंत्री महोदयांनी मला बोलून घेतलं. त्यावेळी शासकीय निवासस्थान वर्ष अजून मिळालं नव्हतं. पहिला प्रश्न मुख्यमंत्री महोदयांनी मला केला की आता किती हजारांवर मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत होते. मी सांगितलं की फक्त 5 ते 6 हजारांवर मदत होत आहे. शिंदे साहेबांचं वाक्य होतं जे जसंच्या तसं उद्धृत करणं मला या ठिकाणी संयुक्तिक वाटतं की मंगेश, आपल्याकडे मुख्यमंत्री सचिवालयात आपल्या कार्यालयात आलेला एकही गरजू व्यक्ती, एकही गरजू रुग्ण हा मदतीविना परत गेला नाही पाहिजे. त्याला कुठल्या ना कुठल्या स्वरूपातली मदत झाली पाहिजे. मग ते मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी असो, चॅरिटेबल हॉस्पिटलची योजना असो, महात्मा फुले योजना असो, आयदर तुमची RBSK योजना असो किंवा बिलामध्ये सवलत मिळून द्या, हॉस्पिटल प्रशासनाशी बोला, काय कसं चौकटीत बसता येते ते बसवा, पण त्याला गरजूला मदत झाली पाहिजे. आणि ते वाक्य मी डोक्यात ठेवलं. एक 8-10 दिवसातच आम्ही एक मोठी कमिटी फॉर्म केली 27 डॉक्टरांची, ज्याच्यामध्ये KM, सायन, नायर या मोठ्या मोठ्या हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर होते, डीन होते, पद्मश्री तात्याराव लाणेसाहेब असतील, संजोग सर असतील. या सगळ्या डॉक्टरांच्या कमिटीमध्ये विकास खारगे साहेब जे मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही बैठक घेतली आणि या 6,000 यांची संख्या आम्ही 20 वर नेली. आणि ही आजारांची संख्या 20 वर नेल्यामुळे यामध्ये एक सुसूत्रता आणल्यामुळे कागदपत्रांची जी काही किचकट प्रक्रिया होती ती सुलभ केल्यामुळे, टोल फ्री नंबर केल्यामुळे, ऑनलाईन सिस्टीम केल्यामुळे मला वाटतं महाविकास आघाडी सरकारच्या काळात मृतावस्थेत होती त्यावेळची तुलना खरं तर हे मला तुम्हाला तेच थांबून विचारायचंय की मंगेश चिवटे हे मूळ पत्रकार होते, तुम्ही राजकीय पक्षाचे कुठले कार्यकर्ते नाही? बिलकुल राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही, मी रुग्णसेवक आहे. बरं, पण मग मला सांगा की ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला तुम्ही त्यांना भेटला होतात का की ही योजना पुन्हा आपण आहे अशीच कंटिन्यू ठेवूया म्हणून? ही योजना तशीच्या तशी कंटिन्यू सुरू ठेवण्यासाठी म्हणजे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत तब्बल 6 वेळेला आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव साहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला. वर्षा निवासस्थानी भेटलो, मातोश्रीवर भेटलो, त्यानंतर मंत्रालयात जे आले होते 2-2.5 दिवस त्यातला 1 दिवसात त्यांना गाठलं होतं, तेव्हाही भेटलो होतो. मात्र त्यावेळी प्रतिसाद मिळाला नाही. त्यांना त्यावेळी त्याचं तेवढं महत्त्व किंवा ग्रॅव्हिटी कदाचित जाणवली नसेल. परंतु दुर्दैवानं ज्या संकट काळामध्ये या कक्षाची खऱ्या अर्थानं गरज होती, कोरोना काळात, कोविड संकट काळात, त्याच वेळेला ही योजना बंद राहिली होती. मला वाटतं
खूप मोठं नुकसान झालं, त्यावेळी जर ही योजना चालू राहिली असती तर रुग्णसेवेचे आणि या सगळ्या ईश्वरी मला असं सेवेचे वाटतं आशीर्वाद की त्यांनाही मिळाले त्याची असते. दुसरी बाजू अशी पण आहे की त्यावेळेला इतका कोरोनाचा संपूर्ण भीतीचं वातावरण होतं आणि त्यामुळे तुमच्याकडे इतके अर्ज आले असते की कदाचित ती योजना कोलमडून गेली असती. एनिवे, आता जर तर बोलण्यात काही अर्थ नाही, पण मला सांगा, आता तुम्ही सांगितलं 6 वरनं 20 आजारांचा तुम्ही आता समावेश केलाय. तुम्ही सातत्यानं सांगताय की दुर्धर आजारांवरती मदत केली जाते. कोणकोणत्या आणि त्याला सर्जरीचीच आवश्यकता आहे का? येस, अतिशय छान सर प्रश्न विचारला. महाराष्ट्रातील विशेषतः कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी हे जे आजार सांगतोय आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेचा कसा लाभ घ्यायचा हे थोडक्यामध्ये मी माहिती देणं अतिशय महत्त्वाचं समजतो. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना ही समाजातील दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांच्यासाठी आहे आणि या योजनेच्या माध्यमातून फक्त शस्त्रक्रियांच्यासाठी मदत केली जाते. ही या ठिकाणी मला प्रामुख्याने नमूद करायचं आहे. पूर्वी जे 6,000 होते ते सांगण्याच्या ऐवजी एकूणच जे 20,000 आहेत त्याविषयी मी थोडक्यामध्ये या ठिकाणी सांगतो. या माध्यमातून, आपल्या बी न्यूजच्या माध्यमातून मला जाहीरपणे सांगायचं आहे की आपल्या गावखेड्यामध्ये कुठल्याही आपली माता माऊली असेल सर, जी स्वयंपाकघरामध्ये त्या ठिकाणी काम करते, मग ते चुलीवरचा स्वयंपाक करत असू दे, स्टोववर स्वयंपाक करत असू दे, किचनमध्ये गॅस शेगडीवर स्वयंपाक करत असू दे, आणि दुर्दैवाने जर समजा त्या ठिकाणी भडका उडाला आणि बर्न पेशंट झाला, भाजलेला रुग्ण असेल किंवा कुठलाही अन्य कारणास्तव भाजलेला रुग्ण असेल, अशा बर्न पेशंटचा समावेश देखील आता आपण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये केलेला आहे. आपला एखादा शेतकरी बांधव असेल गावखेड्यातला, जो शेतामध्ये काम करायला गेलाय, डीपीशी संबंधित एखादं काम करायला गेलाय, शॉक लागणं, ज्याला विद्युत अपघात आपण म्हणतो, विद्युत अपघातग्रस्त रुग्णांचा आता आपण समावेश केलेला आहे. आपण अनेक वेळेला बघत असतो आपल्या पंचक्रोशीमध्ये असेही काही मुलं असतात की जे जन्मता बोलू शकत नाहीत, ऐकू शकत नाही, ज्यांना आपण कर्णबधीर आणि मुखबधीर म्हणतो. अशा लहान मुलांवर जर योग्य वय वर्ष 2 ते 6च्या मध्ये जर कॉक्लिअर इम्प्लांट नावाची सर्जरी केली तर ही लहान मुलं देखील बोलू शकतात, ऐकू शकतात, समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतात. तुमची माझी मुलं ज्या शाळांमध्ये जातात त्या शाळांमध्ये हे मुलं शिकू शकतात. मला नेहमी विचारलं जातं चारुदत्त सर की या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता योजनेची सर्वात मोठी उपलब्धी काय, सर्वात मोठं यश काय? मी अभिमानानं सर्वत्र सांगतो मनोगतामध्ये माझ्या की गेल्या 2 वर्ष 1 महिन्यामध्ये तब्बल 36,000 पेक्षा अधिक रुग्णांच्या शस्त्रक्रिया या योजनेच्या माध्यमातून झाल्यात. पण यातल्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1,000 पेक्षा अधिक शस्त्रक्रिया या कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. 1,000 पेक्षा लहान मुलांना आपण या कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरीसाठी अर्थसहाय्य केलेलं आहे आणि ही 1,000 लहान मुलं आता कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी नंतर, स्पीच थेरपी नंतर बोलू लागलीत, ऐकू लागली, शाळेत जाऊ लागली आहेत. आम्हाला त्या पालकांचे व्हिडिओ येतात आणि त्या पालकांचं जे समाधान असतं त्यांच्या चेहऱ्यावर, मुलं शाळेत सोडताना त्यांचे व्हिडिओ येतात, खेळताना बागडताना व्हिडिओ येतात. मला वाटतं ते खूपच आनंददायी क्षण असतो आणि ही सगळ्यात मोठी कमाई ती असते. पण मला सांगा की समजा एखाद्या आजारावरती ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया करायची, त्या हॉस्पिटलनं जे काही बजेट दिलेलं असतं, बरोबर, ते संपूर्ण बजेट एवढंच तुम्ही मदत करता की त्याच्या काही पर्सेंट मध्ये करता? त्याच्या काही पर्सेंट मध्ये करतो मी. आजारांची पण थोडक्यामध्ये जी यादी हे करत होतो. आणखी काही समाजामध्ये अशी मुलं असतात सर की ज्यांना थॅलिसेमिया मेजर नावाचा आजार असतो. आपण बघतो की त्याला महिन्यातून एकदा किंवा 2दा रक्त चढवावं लागतं. या निमित्तानं हे देखील आवाहन करायचे की जर नात्यांमध्ये जर लग्न होत असतील तर ती टाळायला हवी. अजूनही आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये मामाचा मुलगा, मामाची मुलगी अशा पद्धतीनं नातीगोती जुळवली जातात आणि याच्यामुळे देखील या आजाराचं प्रमाण वाढलं. हे देखील या निमित्तानं विषद करायचे की नात्यांमधील लग्न टाळली पाहिजेत. अशा थॅलिसेमिया मेजर ग्रस्त असलेल्या लहान मुलांच्यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट नावाची सर्जरी करायची असते. अशा मुलांना जर वेळेवर सर्जरी केली गेली नाही तर त्यांचा मृत्यू हा म्हणजे 100% त्या ठिकाणी लिखित असतो आणि म्हणून अशा बोन मॅरो ट्रान्सप्लांटच्यासाठी देखील आता आपण 2 लाख रुपयांचा अर्थसहाय्य करत आहोत. आपली शहरातले किंवा गावखेड्यातली कुठलीही माता माऊली प्रसूत झाली आणि ती प्रसूत झाल्यानंतर जे जन्मलेलं बाळ आहे त्याचं वजन जर कमी असेल, अनेक वेळेला आपण बघतो की प्री मॅच्युअर डिलिव्हरी असा एक शब्द प्रचलित आहे. 7व्या-8व्या महिन्यात डिलिव्हरी झाली की बाळाचं साहजिकच वजन लहान येतं, त्याची पूर्ण वाढ झालेली नसते आणि म्हणून अशा 500 ग्रॅम 600 ग्रॅम जे बाळ असतं ते साधारणतः 1.5 किलो मध्ये पर्यंत होईपर्यंत त्याला काचेच्या पेटीमध्ये ठेवावं लागतं. त्याला इन्क्युबेटर, NICU ज्याला म्हणतात. अशा जन्मतः म्हणजे जे मुलं जन्मलेली आहेत अशा नवजात अर्भकांच्यासाठी आपण अर्थसहाय्य करत आहोत. त्यासोबत जी जन्मतः मुलं आहेत, अनेक वेळेला आपण बघत असतो वर्तमानपत्रांमध्ये वाचतो की हा मुलगा आहे आणि त्याला हृदयाला छिद्र आहे आणि त्याच्यासाठी क्राऊड फंडिंग केलं जातं. अशा जन्मतः मुलांमध्ये ज्यांच्यामध्ये हृदयामध्ये काही गंभीर प्रकारच्या व्याधी आहेत
ज्याच्यावर विशेषतः ESD VSD मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये त्याला म्हणलं जातं, म्हणजे हृदयाला छिद्र असणं, अशा जन्मता हृदयाला छिद्र असणाऱ्या लहान मुलांच्या सर्जरीसाठी देखील आपण 1,00,000 रुपये आपण देत आहोत. त्यासोबतच या धकाधकीच्या जीवनामध्ये ताणतणावामुळे जसं आपण म्हणाला वाढलेले आजार मेन आहेत हृदयविकार, मग त्याच्यामध्ये अँजिओप्लास्टी आहे, बायपास सर्जरी आहे, वॉल रिप्लेसमेंट आहे, अशा कुठल्याही प्रकारच्या हृदयविकाराच्या सर्जरीसाठी आपण 1,00,000 रुपयांचा अर्थसहाय्य करत आहोत. ब्रेन हॅमरेज कोणाला जर झालं, GVS सिंड्रोम झालं तर त्याच्यामध्ये देखील आपण 1,00,000 रुपयांपर्यंत अर्थसहाय्य या योजनेच्या माध्यमातून करत आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या घराघरामध्ये एक परवलीचा शब्द झाला आहे. तुमच्या माझ्या कोणाच्याही घरामध्ये जर आपल्या आजी आजोबा असतील ज्यांनी वयाची 70 ओलांडली, 75 ओलांडली, 80 कडे आहेत, की वाटी बदलायची किंवा बॉल बदलायचा आहे, म्हणजे ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये नी रिप्लेसमेंट म्हणतो किंवा हिप रिप्लेसमेंट, खुबा बदलण्याची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, अशा नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेसाठी देखील आता आपण अनुक्रमे 50,000 आणि 1,00,000 रुपयांचा अर्थसहाय्य देत आहोत. आणि सर्वात शेवटी कुठल्याही प्रकारच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, जसं मी मुलाखतीच्या सुरुवातीला सांगितलं, अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया म्हणजे काय, लेमॅन भाषेमध्ये, सर्वसामान्य भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर एका मानवी शरीरामधून दुसऱ्या मानवी शरीरामध्ये जेव्हा अवयवाचा अदलाबदल होते तेव्हा त्याला अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया म्हटलं जातं. वैद्यकीय भाषेमध्ये टर्मिनॉलॉजीमध्ये ट्रान्सप्लांट सर्जरीज अशा कुठकुठल्या आहेत, किडनी ट्रान्सप्लांट आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट आहे, हँड ट्रान्सप्लांट आहे, लंग ट्रान्सप्लांट आहे आणि हार्ट ट्रान्सप्लांट आहे. या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्यासाठी आपण तब्बल 2,00,000 रुपयांचं अर्थसहाय्य या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेच्या माध्यमातून देत आहोत. आणि एवढंच नाही तर वाढीव मदत देखील 1,00,000 रुपये या ठिकाणी आपण मुख्यमंत्री मोदयांची स्वाक्षरी घेऊन विशेष बाब म्हणून देत आहोत. आणि सर्वात शेवटी म्हणजे जे प्रमाण वाढलेलं आहे ते विशेषतः कर्करोगाचं खूप वाढलेलं आहे. कर्करोग म्हणजेच कॅन्सर, कॅन्सरच्या कुठल्याही प्रकारच्या शस्त्रक्रिया असतील, मग पुरुषांमध्ये माउथ कॅन्सर असेल, महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा सर्वायकल कॅन्सर असेल म्हणजे स्तनांचा कर्करोग किंवा गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर असेल, त्या कुठल्याही प्रकारच्या कॅन्सर आणि एनी काइंड ऑफ कॅन्सर सर्जरीसाठी आपण 1,00,000 रुपये देत आहोत. आणि जे कॅन्सर पेशंट्स असतील त्यांना जर प्रायर म्हणजे शस्त्रक्रियेच्या पूर्वी जर तुम्हाला केमोथेरपी ॲडवाईस केली असेल, डॉक्टरांनी रेडिएशन ॲडवाईस केलं असेल तर त्यासाठी देखील वार्षिक 50,000 रुपयांचा आपण अर्थसहाय्य देत आहोत. ज्या नागरिकांना, ज्या रुग्णांना डायलिसिस ही प्रक्रिया करावी लागते, किडनी ट्रान्सप्लांटला जायच्या अगोदर ज्यांचं क्रिएटिन लेवल हाय होतं त्यांच्यासाठी एक डायलिसिस प्रक्रिया करावी लागते, त्या डायलिसिस प्रक्रियेसाठी देखील वार्षिक 50,000 रुपयांचा आपण निधी देत आहोत. आणि आपण ज्या कोल्हापुरामध्ये बसलोय ही कोल्हापूर कुस्तीची पंढरी म्हणून ओळखली जाते. या कोल्हापूर नगरीमध्ये त्या ठिकाणी पैलवानांचं खूप मोठी मांदी आली आहे. मी स्वतः देखील इथल्या 2002 साली गंगावेस तालमीमध्ये काही काळ कुस्तीचे धडे गिरवलेत आणि म्हणून कुस्तीच्या विषयक सतत मागण्या येत होत्या. कुस्ती संघटक बाजीराव चव्हाण म्हणून आहेत, त्यांनी देखील मागणी केली होती की कुस्ती खेळताना लिगामेंट इंजुरी अनेक वेळेला होते, तर कुस्तीपटूंच्या लिगामेंट इंजुरीचा समावेश देखील या योजनेमध्ये करण्यात यावा. तर आपण कुस्तीपटूंच्या लिगामेंट इंजुरीचा समावेश देखील आपण या योजनेमध्ये केलेला आहे. अशा 20 गंभीर आणि दुर्धर सर्जरीसाठी, शस्त्रक्रियांच्यासाठी आपण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून अर्थसहाय्य करतो. मंगेश चिवटे हे पत्रकार होते, पण त्याच्याबरोबर ते कुस्ती पण खेळत होते, शिकवत होते सांगितलं. त्याच्याबरोबर ते आता डॉक्टर पण आहेत असं मला वाटायला लागले आणि उत्तम समुपदेशक पण आहेत, उत्तम वक्ते पण आहेत. ज्या पद्धतीनं धडा 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 त्यांनी त्या सगळ्या 20 आजारांची आपल्याला यादी वाचून दाखवली. कुणालाच कुठला आजार नकोय, पण दुर्दैवाने अशी जर वेळ आली तर आज मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाते. त्याची प्रत्येकाची एक त्याचं काय म्हणू आपण चौकट आहे, त्या चौकटीत मदत मिळते. पण ही मदत नेमकी मिळते कुणाला, म्हणजे त्याच्यासाठी पुन्हा ज्याला मदत पाहिजे आहे तो कुठल्या उत्पन्न गटातील असला पाहिजे किंवा तो अमुक एका विशिष्ट प्रवर्गातला असला पाहिजे, अशा काही अटी आहेत का त्यामध्ये? अतिशय महत्त्वाचा प्रश्न सर आपण विचारला की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून मदत कशी मिळवायची, निकष काय याचे काय आहेत, कोण कोण याचे लाभार्थी होऊ शकतात. तर या निमित्तानं मला नम्रपणे सांगायचं की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी कुठल्याही रंगाच्या राशन कार्डचे म्हणजे जे नागरिक आहेत ते या ठिकाणी अर्ज करू शकतात. मग केशरी राशन कार्ड असो, पिवळं असो किंवा पांढरं असो. मात्र याची सर्वात मोठी अट आहे की वार्षिक उत्पन्न हे 1,60,000च्या आत असावं. परंतु या ठिकाणी लवकरच 15 ऑगस्टला एक खूप चांगला निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्री मोदयांच्या माध्यमातून होणार आहे. याची मर्यादा खूप चांगल्या पद्धतीने वाढवली जाणार आहे, वार्षिक उत्पन्नाची मर्यादा. त्यामुळे मला वाटतं मुख्यमंत्री मोदयांचा तो विशेष अधिकार असल्यामुळे ती पांढरं रेशन कार्ड असेल तर तो 1,60,000च्या बाहेरचाच असणार आहे. बिलकुल त्याला ते मिळणारच नाहीये. पण मला सांगा, एकीकडे राज्य सरकारनं
आपली जी काही महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे हा. ती सुद्धा 1.5 लाखावरनं त्याची मर्यादा आता 5 लाखापर्यंत केली आहे. बरोबर. ती योजना सुद्धा सर्व रेशन कार्ड धारकांना आता लागू करण्यात आली आहे. बरोबर. पण दुसरीकडे अजूनही राज्यातल्या अनेक हॉस्पिटलमध्ये या योजनेची अंमलबजावणी केली जात नाही. तुम्ही ही राज्य शासनाची योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष यांच्यात सांगड का घालत नाही? बिलकुल सर, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. मला वाटतं सुरुवातीला पहिला जो प्रश्न आहे त्याच्यावर थोडक्यामध्ये मी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कसा मिळवावा, तर याच्यासाठी अतिशय कमी कागदपत्र लागतात. म्हणजे आधार कार्ड जे आपल्या घरी असतंच, राशन कार्ड तेही आपल्या घरी असतंच, उत्पन्नाचा दाखला वार्षिक 1,60,000च्या आत तो ज्यांना कोणाला लवकरात लवकर मिळत नसेल, समजा एखाद्या तहसील कार्यालयामध्ये गेला मिळत नसेल तर त्यांना स्पेसिफिक सांगायचं आम्हाला वैद्यकीय कारणास्तव उत्पन्नाचा दाखला हवा आहे. संबंधित तहसीलदार म्हणजे अख्ख्या राज्यभरामध्ये सर्व जिल्हाधिकारी महोदयांना आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून खालच्या सर्व तहसीलदारांना निर्देश देण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री सचिवालयाकडून आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून की वैद्यकीय कारणास्तव जर कोणाला उत्पन्नाचा दाखला हवा असेल तर तो 24 तासात वितरित करण्यात यावा, देण्यात यावा. त्याच्यामुळे महत्वाचं आहे, वैद्यकीय कारणासाठी जर उत्पन्नाचा दाखला मिळत नसेल तर तुम्ही त्याच्यावरती पण दाद मागू शकता. मुळात तो 24 तासात मिळाला पाहिजे. बिलकुल ठीक आहे. तर आधार कार्ड, राशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला वार्षिक 1,60,000च्या आत, हॉस्पिटलचा इस्टिमेट म्हणजे एखाद्या रुग्णाला हे जे वर उपरोक्त जे आपण आता 20,000 दुर्धर आजार सांगितले त्या आजाराचं एक हॉस्पिटलकडून इस्टिमेट घ्यावा लागतं, हॉस्पिटल खर्चाचा अंदाजपत्रक की बाबा एक कॅन्सरचा आजार आहे, या कॅन्सरला केमोथेरपीची प्रक्रिया आहे, हे पुढचे 3 महिने किंवा 6 महिने चालणार आहे, त्याच्यासाठी अंदाजे खर्च 2 लाख आहे, किंवा अँजिओप्लास्टीची सर्जरी किंवा बायपासची सर्जरी त्याच्यासाठी हा 2.5 लाखाचा खर्च आहे. अशा पद्धतीचं एक कोटेशन, हॉस्पिटलचं कोटेशन त्याला जोडणं बंधनकारक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या साठी जो आजार आहे त्याची कागदपत्र, त्याचे मेडिकल रिपोर्ट जोडणं अत्यावश्यक आहे. म्हणजे तुमचा कॅन्सर पेशंट असेल तर बायोप्सी रिपोर्ट जोडणं आवश्यक आहे, कारण बायोप्सी रिपोर्ट शिवाय कॅन्सर आहे ते कळत नाही. पेट स्कॅन असेल किंवा बायोप्सी रिपोर्ट, त्यानंतर अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी असेल तर तुम्हाला एक अँजिओग्राफीचा रिपोर्ट असतो तो जोडणं आवश्यक असतं. नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंट असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला MRI CT स्कॅनचा रिपोर्ट जोडणं आवश्यक आहे. आणि कुठलाही पद्धतीचा जर तुमचा अवयव प्रत्यारोपणची जर शस्त्रक्रिया असेल तर त्याला ZTCCचा एक फॉर्म असतो. ZTCC म्हणजे झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर किंवा फॉर्म 19. म्हणजे कुठलेही अवयव प्रत्यारोपण आपण मधल्या काळामध्ये बघितलं असेल की या अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांमध्ये देखील काही वेगळ्या माल प्रॅक्टिस होतात, काही चुकीच्या घटना घडतात आणि म्हणून कुठल्याही पद्धतीच्या चुकीच्या घटना होऊ नयेत म्हणून एक ZTCC नावाची समिती आहे, त्याचा रिपोर्ट बंधनकारक असतो. ZTCCच्या रिपोर्ट किंवा फॉर्म 19 असल्याशिवाय आपण जो ट्रान्सप्लांटचा पेशंटचा आपल्याकडे अर्ज आहे त्याला मदत वितरित करत नाही. तो ZTCCचा जो रिपोर्ट आहे तो त्या हॉस्पिटलकडनं घ्यायचा असतो का? संबंधित रुग्णालयात म्हणजे मला समजा एखादा पेशंट असेल ज्याला एखाद्या हॉस्पिटलमध्ये, आता समजा आपण कोल्हापूरमध्ये बसलो, ॲस्टर आधारमध्ये त्याला किडनी ट्रान्सप्लांट करायचा आहे तर हॉस्पिटलकडनं ते मार्गदर्शन केलं जाते की बाबा कोल्हापूरमधला जर पेशंट असेल आणि लाईव्ह डोनर असेल त्याच्यामध्येही प्रकार आहेत की घरातला जर नात्यातल्या नात्यात जर कोणी त्या ठिकाणी डोनर असेल तर त्याच्यासाठी कमी किचकट प्रक्रिया आहे. आणि कॅडेवर ट्रान्सप्लांट असेल म्हणजे समजा नात्यातला कोणाचा ब्लड रिपोर्ट मॅच होत नसेल आणि त्याच्यामुळे जर त्याला दुसऱ्याकडनं अवयव घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात वेटिंग आहे, 2,500, 3,000, 4,000. आणि या निमित्ताने ही देखील विनंती की अवयव दानाच्या साठी देखील जास्तीत जास्त नागरिकांनी पुढे यायला हवं. मी स्वतःच माझं पूर्ण देहदानाचा अर्ज देखील या ठिकाणी भरून टाकलेला आहे, हे देखील या निमित्तानं मला सांगायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी आता कुठल्याही आमदार, खासदार, साध्या नगरसेवकाच्या शिफारस पत्राची गरज नाही. पण मग सगळे पेपर्स द्यायचे कुठे? हे सगळे पेपर्स द्यायचे आहेत. याच्यासाठीचा एक टोल फ्री क्रमांक आपण केलेला आहे 8650 567 567. या नंबरवर जर मित्रांनो आपण कॉल केला. नमस्कार, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षात आपले स्वागत आहे. गंभीर व महागड्या शस्त्रक्रियांसाठी कक्षातून अर्थसहाय्य करण्यात येते. अर्थसहाय्य करण्यात येणाऱ्या आजारांची यादी, आवश्यक कागदपत्रांचा तपशील आणि यासाठीचा अर्ज थोड्याच वेळात SMS द्वारे आपणास प्राप्त होईल. धन्यवाद. हा मित्रांनो जो नंबर आहे 8650 567 567, या नंबरवर जर आपण कॉल केला तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा जो अर्ज आहे हा मोबाईलवर या ठिकाणी आपल्याला प्राप्त होणार आहे. हा अर्ज प्रिंट आउट काढायचा आहे,
व्यवस्थित वाचायचा आहे, व्यवस्थित वाचून त्या ठिकाणी भरायचं आहे आणि त्याच्यावर जो आमचा ईमेल आय डी आहे स्मॉल अक्षरामध्ये aao.cmrf@gov.in या ईमेल आय डीवर आपण जर व्यवस्थित PDF जर पाठवलं, डॉक्युमेंट जर सगळे बरोबर असतील तर मी या ठिकाणी खात्रीने सांगतो शासकीय 1 आठवड्याच्या आत म्हणजे सोमवारी जर आपण अर्ज केला तर महत्तम शुक्रवारपर्यंत संबंधित रुग्ण ज्या रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे त्या रुग्णालयामध्ये आपण अर्थसहाय्य पाठवतो. तत्पूर्वी संबंधित रुग्ण रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे का याचे क्रॉस व्हेरीफाय केलं जातं. जर 2 म्हणजे अर्ज भरताना रुग्णाच्या नातेवाईकाचा देखील आपण नंबर घेतो. हॉस्पिटलचे नंबर तर सगळे असतातच. हॉस्पिटलला आपला फोन जातो, विचारलं जातं की खरोखरच रुग्ण ॲडमिट आहे का, नातेवाईकाला फोन केला जातो, सर्जरी झाली आहे का, होणारे प्लॅन सर्जरी सर्व पद्धतीने सगळे माहिती दिली जातं. आणि कुठल्याही पद्धतीची शंका आली तर आता आपण एक नवी सिस्टीम ऍड केली, जिओ टॅगचा फोटो, ज्याच्यामध्ये वेळ काळ ठिकाण सगळं येतं. जिओ टॅगचा फोटो जर नसेल तर मुख्यमंत्री सहायता निधीमधून अर्थसहाय्य पाठवलं जात नाही. एवढी पारदर्शकता आपण याच्यामध्ये जपली आहे. आणि या निमित्तानं मला आव्हान करायचं आहे की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून अर्थसहाय्य मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया निशुल्क आहे. त्यामुळं नातेवाईकांनी रुग्णांनी थेट अर्ज करावा. कुठलीही खाजगी व्यक्ती, कुठली संस्था किंवा कुठल्याही मध्यस्थांच्याद्वारे अर्ज करू नये. यासाठी कोणाशी आर्थिक देवाणघेवाण करू नये ही देखील नम्र विनंती या ठिकाणी मला करायची आहे. पण मला सांगा, तुमचे आता मग या संपूर्ण मदत देण्याच्या प्रक्रियेमध्ये जिल्हा स्तरावरती तुमचे काही प्रतिनिधी आहेत का? मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे महाराष्ट्रामध्ये कुठलेही प्रतिनिधी नाही आहेत हे या ठिकाणी मला नम्रपणे नमूद करायचं आहे. परंतु मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये आत्ता गेल्या 2 वर्षापासून मी काम करत आहे. मात्र पूर्वीपासून गेल्या 8 वर्षांपासून वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष या एका विशिष्ट NGOच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आपण रुग्णसेवकांचे एक जाळं तयार केलेलं आहे. जसं कोल्हापूरमध्ये प्रशांत साळुंके आहेत, पुण्यामध्ये आमचे वेगळे पदाधिकारी आहेत, मराठवाड्यामध्ये वेगळे आहेत. अशा पद्धतीने एक रुग्णसेवकांचं पण जाळं तयार केलेलं आहे. या रुग्णसेवकांच्या माध्यमातून देखील मार्गदर्शन या सगळ्या रुग्णांना केलं जातं आणि संबंधित रुग्णांमध्ये आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये एक समन्वयाची भूमिका या ठिकाणी पार पडली जाते आणि लवकरात लवकर या रुग्णांना कसा लाभ मिळेल याच्यासाठी काम करणारी ही आमची यंत्रणा आहे. मगाशी तुम्ही मला सांगितलं की जेव्हा एखाद्या ऑपरेशनचा जो काही एस्टिमेटेड खर्च असतो त्याच्यातील एक हिस्सा या मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडून आम्हाला मिळतो. पण मी तुम्हाला विचारत होतो की 5 लाखापर्यंतची राज्य सरकारनं आता योजना आणलेली आहे. बरोबर. त्या योजनेशी तुम्ही हे टायअप का करत नाहीये? अगदी महत्त्वाचा मुद्दा सर. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना ह्या दोन्ही स्वतंत्र योजना आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष योजना ही राज्य शासनाचीच मुख्यमंत्री महोदयांच्या अखत्यारीत येते आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना ही राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याची योजना आहे. मात्र कुठलीही सरकार एकच आहे, त्यामुळे योजना ओव्हरलॅप होऊ नये याची काळजी आपण प्रामुख्याने घेतो. म्हणून आपल्याकडे ज्यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीला अर्ज येतो त्यावेळी आपण पहिला प्रयत्न हा करतो की संबंधित रुग्ण, आता समजा एखाद्या अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरीचा पेशंटचा अर्ज आपल्याकडे आला तर आपला पहिला प्रयत्न असतो, अनेक वेळेला आपण बघतो की इमर्जन्सी असेल तर अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी जवळच्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण करतात. मात्र ज्या प्लॅन सर्जरी असतात, ज्याला करायची आहे 10 दिवसांनी 8 दिवसांनी अँजिओप्लास्टी किंवा बायपास, त्यांचा आमच्याकडे अर्ज आल्यानंतर आम्ही त्यांना पहिल्यांदा विचारतो की तुमच्या आसपास परिसरातलं महात्मा फुले योजनेच्या अंगीकृत हे हॉस्पिटल आहे, तुम्ही इथे अप्रोच झाला का? ते म्हणाले जर नाही झालो आम्ही तर आम्ही त्या संबंधित हॉस्पिटलशी मुख्यमंत्री कार्यालयातून संपर्क साधतो. त्यांना सांगतो की तुमच्या पेरिफेरीमध्ये, तुमच्या गावात, तुमच्या शहरात, तुमच्या जिल्ह्यात असा एक रुग्ण आहे ज्याला हृदयविकाराचा त्रास आहे, त्याला अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करायची, तर महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून ही पूर्णपणे मोफत झाली पाहिजे. आपला प्रयत्न हाच असतो. त्यानंतर दुसरा प्रयत्न आपला हा असतो की चॅरिटी हॉस्पिटल्स. राज्यामध्ये आज मितीला जवळपास 600 पेक्षा अधिक चॅरिटेबल हॉस्पिटल्स आहेत. ही जी चॅरिटेबल हॉस्पिटल्स आहेत ज्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जागेमध्ये सूट दिलेली आहे, ती यादी जाहीर करा. हे प्रत्येक वेळी होते. आता आमच्याकडे सुद्धा आमचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांनी खूप मोठं काम केलंय रुग्णसेवेमध्ये. बरोबर. अनेकांना त्यांनी मुंबईतल्या प्रख्यात हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांच्यावरती उपचार केले आहेत. बरोबर. पण सर्वसामान्य माणसाला अशा पद्धतीच्या चॅरिटेबल हॉस्पिटलची यादीच मिळत नाही. त्याच्यावर कल्पना मला सगळ्यात महत्वाचं विचारायचं होतं की आता समजा जी काही आता आपली महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे त्याचं 5 लाखापर्यंतचं तुमचं आता त्याला त्याची मर्यादा आहे. बरोबर. तुम्ही समजा जर 2 लाख रुपये एखाद्या पेशंटला दिले असतील वैद्यकीय सहायता निधीमधून तर पुन्हा प्लस तो 5 लाख रुपयापर्यंतचे उपचार घेऊ शकतो का?
का इकडनं 2 लाख मिळाले, मी आता ही ती 3 लाखावरतीच मर्यादा आली, असं होतं का? नाही, या दोन्ही स्वतंत्र योजना आहेत. त्या ठिकाणी मला नम्रपणे सांगायचं आहे, महात्मा फुले योजनेची मर्यादा जरी 5 लाखापर्यंत जरी करण्यात आलेली असली तरी विशिष्ट आजारानुसार वेगवेगळे पैसे त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे आजपर्यंत अँजिओप्लास्टीचा जर एखादा रुग्ण असेल, जरी 1.5 लाखाचं पॅकेज असलं तरी अँजिओप्लास्टीसाठी महात्मा फुले योजनेमध्ये 1 क्लासचं जरी हॉस्पिटल असेल तर त्याला 60,000 रुपये मिळतात. 1 लाखचं जर त्यामुळे अनेक हॉस्पिटल नाराज आहे त्या योजनेवरती आणि अनेक हॉस्पिटल त्यामुळे ही योजनेची अंमलबजावणी करायला टाळाटाळ करतायत. नाही, अतिशय तुमचा मुद्दा रास्त आहे. या अनुषंगानं अनेक रुग्णालयांच्या नाराजी म्हणा किंवा त्यांची निवेदनं पण मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत, अगदी मुख्यमंत्री महोदयांपर्यंत, आमच्यापर्यंत पोहोचलेली आहेत की या महात्मा फुले योजनेमध्ये असलेल्या जे ऑपरेशन्स आहेत त्याचे पॅकेज वाढवले पाहिजे, जेणेकरून हॉस्पिटल देखील स्वतःहून पुढे येतील की ही योजना आम्हाला द्या, आम्ही ही योजना राबवतो. काय अनेक डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की आम्ही ह्या योजनेतनं काम करायला तयार आहोत, पण आम्हाला सरकारकडनं रिएम्बर्समेंट लवकर होत नाही. बरोबर, 6-6 महिने, वर्षभर पैसेच मिळत नाहीत. आधी मुळात पॅकेज मधले दर कमी आणि त्यातूनही ते पैसे वेळेवर मिळत नाहीत. ही डॉक्टरांची किंवा हॉस्पिटल चालवणाऱ्यांची पण एक मोठी अडचण आहे ती. ते समजून घेतलं पाहिजे आपण. नाही, मी तुमच्या मताशी बिलकुल सहमत आहे आणि सर्व या ठिकाणी जे डॉक्टर आहेत, जे महात्मा फुले योजनेच्या अंगीकृत रुग्णालय चालवतात, त्या सगळ्यांच्या मताशी सहमत आहे की बाबा ह्याच्यामध्ये एक सुसूत्रता आणली पाहिजे की वेळेवर रिएम्बर्समेंट झालं पाहिजे किंवा ह्याचे पॅकेजेस वाढवले पाहिजे, जेणेकरून जे दर परवडतील आणि विन विन सिच्युएशन झाली पाहिजे. म्हणजे हॉस्पिटलचं पण नुकसान व्हायला नको आणि राज्य शासनाच्या माध्यमातून त्या पेशंटला बेनिफिट देखील व्हायला पाहिजे. अशा पद्धतीची सुसूत्रता आणण्याच्या अनुषंगानं या सगळ्या डॉक्टरांचं जे काय म्हणणं आहे, जे तुमच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवलंय तर ते माझ्या माध्यमातून लवकरात लवकर आता मुंबईला गेलो की लगेच मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचवतो, ही ग्वाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी देतो. शेवटच्या टप्प्याकडे यायचे, आपली जी आता ही योजना आहे, या योजनेमध्ये एकदा तुम्ही एखाद्या रुग्णाला खरी मदत दिलीत, दुर्दैवानं त्याच्यावरचे उपचार जे आहेत ते त्याला लागू पडले नाहीत किंवा तो आजार बळावला आणि पुन्हा वेगळी ट्रीटमेंट काय घेण्याची गरज आली तर पुन्हा तुम्ही त्याला मदत देऊ शकता का? या ठिकाणी हे देखील मला नम्रपणे सांगायचं की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेच्या माध्यमातून डायलिसिस आणि केमोथेरपी किंवा रेडिएशन हे 3 जर आजार सोडले, कारण ह्यांची कशी डायलिसिस आठवड्यातून एकदा, 2दा, अगदी 3-3 वेळा करावं लागतं. केमोथेरपी आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून 2दा करावी लागते. त्यानंतर रेडिएशनचं पण असंच आहे. अशा ज्या निरंतर सातत्यानं करावं लागतात ज्या प्रक्रिया, त्यांच्यासाठी फक्त एक वार्षिक अट ठेवली की दरवर्षी आपण डायलिसिस पेशंटला मदत करू शकतो, रेडिएशनला मदत करू शकतो, केमोथेरपीला मदत करू शकतो. पण इतर ज्या शस्त्रक्रिया आहेत त्यांना जर एकदा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून आपण मदत केली तर त्याला पुढचे 3 वर्ष त्या योजनेचा परत बेनिफिट घेता येत नाही. हे याच्यासाठी आपण नियम केलेला आहे की या योजनेचा लाभ जास्तीत जास्त कुटुंबांना मिळावा, जास्तीत जास्त गरजूंना मिळावा, म्हणून याच्यामध्ये आपण हे चौकटीत केलेले आहे. पण हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो की समजा खरंच एखादा जेन्युइन पेशंट आहे, त्याला खरंच मदतीची आवश्यकता आहे, त्याच्यावर त्याचं कुटुंब निर्भर आहे आणि त्याची जर वेळेवर त्याला आणखी वाढीव मदत मिळाली नाही तर अख्खं कॉलॅप्स होऊ शकतं कुटुंब, अशा रुग्णांच्यासाठी देखील सहानुभूतीपूर्वक आपण विचार करतो. मुख्यमंत्री महोदयांची विशेष बाब म्हणून स्वाक्षरी घेतो आणि त्याला देखील दिलासा देण्याचा प्रयत्न करतो. अगदी तसं नाही की बाबा एकदा मदत केली आणि वाऱ्यावर टाकलं. आपला प्रयत्न आहे, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आलेला कुठलाही रुग्ण हा मदतीपासून वंचित राहू नये, त्याला काही ना काही मदत मिळावी, यासाठी आपण त्या ठिकाणी सातत्यानं प्रयत्नशील असतो. एक अर्ध्या तासापूर्वी मी जेव्हा मंगेश चिवटेंना भेटलो त्यावेळी त्यांचा फोन साधारणपणे मिनिटाला 3 कॉल या पद्धतीनं वाजत होता आणि कंटिन्युअस राज्यभरातून अनेक पेशंटचे फोन येत होते. आत्ताही त्यांच्यासमोर फोन आहे आणि त्यांचं थोडंसं लक्ष पण तिकडं असतंच की कुणाचा फोन आलाय का. हे सगळं जेव्हा पर्सनली लोक तुमच्यापर्यंत पोहोचतायत, पण जेव्हा एखाद्या माणसाला या योजनेविषयी माहिती तुम्ही आता टोल फ्री नंबर दिला तर त्या नंबरवरती गेल्यानंतर तो फॉर्म आला, पण तो फॉर्म भरताना काही अडचणी आल्या, सो त्याला जर कुणाशी जर मार्गदर्शन घ्यायचं असेल तर त्यांना कुणाला कॉन्टॅक्ट करायचा? मी या ठिकाणी टोल फ्री वरती पण तुम्ही म्हणजे तिथं काही असं तुमचं कॉल सेंटर आहे का की ज्यातनं माहिती दिली जाते? टोल फ्री नंबर माझा त्या ठिकाणी म्हणजे हा जो टोल फ्री क्रमांक दिलेला आहे तो इनकमिंग कॉल नाही आहे, पण या ठिकाणी मी माझा नंबर आवर्जून देऊ इच्छितो. माझा नंबर आहे 96 65 95 15 15.
या नंबरवर जर कुठलाही रुग्णाला जर खूप इमर्जन्सी असेल तर माझी नम्र विनंती की आपण साधा व्हॉट्सअप करा किंवा टेक्स्ट SMS करा की मौना आमच्या कार्यालयामध्ये आम्ही एक स्वतंत्र यंत्रणा ठेवली आहे की माझा कॉल जरी लागला नाही तरी आमच्या ऑफिसमधल्या माझ्या सहकाऱ्यांकडे तो ट्रान्सफर केला जातो आणि संबंधित रुग्णाला विचारलं जातं किंवा तुम्हाला काय वैद्यकीय मदत हवी ती नोट डाऊन केली जाते आणि आपला सर्वतोपरी त्या रुग्णाला मदत करण्याचा प्रयत्न 100% त्या ठिकाणी आपण करतो. अनेक वेळेला या ठिकाणी मला हे देखील नम्रपणे सांगायचं की बाबा आलेल्या रुग्णाला आमच्याकडनं मदत होईलच असं नाही, पण आमचे प्रयत्न 100% प्रामाणिक असतात. आम्ही प्रयत्नांमध्ये कमी पडत नाही, हे देखील मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. इंटेन्शन चांगलं असलं की 100% त्यातनं आउटपुट चांगलं येतं आणि त्यामुळेच कोल्हापुरातल्याच दुआ नावाच्या मुलीला आता या योजनेसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेलं आहे 2 दिवसापूर्वी. मला सांगा कालच मला सांगा, जेव्हा अशा पद्धतीची मदत सँक्शन केली जाते तेव्हा ते पैसे हे त्या हॉस्पिटलला जातात, पेशंटच्या खात्यावर येत नाही. हे अतिशय महत्वाचं आहे. उद्या लोकांना जर वाटत असेल की ते पैसे आपल्याला मिळतील तर तसं नाही, ते त्या हॉस्पिटललाच जाणार आणि त्याचा उपयोग त्या ट्रीटमेंटसाठीच केला जाणार. बिलकुल. आणि ज्या रुग्णासाठी आपण पैसे पाठवलेले आहेत त्याच रुग्णाच्यासाठी ही मदत वापरण्याचे निर्देश आपण संबंधित रुग्णालयांना दिलेले आहेत आणि रुग्णालयांनी जर काही गैरप्रकार केले तर ते रुग्णालय ब्लॅकलिस्ट करण्याचे आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या नामिका सूचीवरून काढून टाकण्याचे अधिकार देखील सर्वाधिकार आम्ही आमच्याकडे घेतलेले आहेत. कुठल्याही रुग्णालयांनी जर आम्ही पाठवलेल्या मदतीचा विनियोग जर योग्य प्रकारे केला नाही, समजा आम्ही 1 लाख मदत पाठवली TDIच्या नावाखाली, समजा आम्ही 1 लाख पाठवले TDIच्या नावाखाली 20,000 कट करायचे आणि 80,000च त्या पेशंटला वापरायची मदत, बिलकुल चालणार नाही. अशा पद्धतीची तक्रार कुठल्याही सर्वसामान्य रुग्णांची आमच्याकडे जर आली तर संबंधित रुग्णालय तात्काळ हे नामिका सूचीवरून काढून टाकण्यात येईल, हे देखील मला या ठिकाणी नम्रपणे सांगायचं. आणि हे देखील अभिमानानं सांगायचं आहे की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये हॉस्पिटल अंगीकृत करण्याची म्हणजे एम्पॅनलमेंट करण्याची प्रक्रिया ही संपूर्णतः निशुल्क आहे. या आमच्या योजनेमध्ये जर एखाद्या हॉस्पिटलला समाविष्ट व्हायचं असेल तर ते हॉस्पिटल 30 बेडपेक्षा मोठं असावं, तिथे सुसज्ज OT असावी, तिथे सगळ्या सुसज्ज अत्याधुनिक यंत्रणा असाव्यात आणि खरोखरच चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर तिथं असावं, एवढीच माफक अपेक्षा आहे. आणि म्हणून आपण संबंधित रुग्णालयाकडून हे डॉक्युमेंट्स मागवताना नोटराईज पण घेतो, परिशिष्ट अ ब क असे एक वेगळे फॉर्म घेतो, इंडेमिनिटी बॉन्ड घेतो आणि त्यासोबत संबंधित डॉक्टरांच्या सगळ्या ज्या सनद आहेत त्याची पण एक झेरॉक्स मागून घेतो. म्हणजे उद्या जर त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून काय झालं तर त्या डॉक्टरांची सनद देखील रद्द करण्याच्या अनुषंगाने आम्ही त्या मेडिकल काउन्सिलला विनंती करतो. अशा पद्धतीची एवढी पारदर्शकता आम्ही या ठिकाणी पाळली आहे. माझ्या कार्यकाळामध्ये 600 पेक्षा अधिक रुग्णालय सर मुख्यमंत्री सहायता निधीच्या एम्पॅनल लिस्टवर आलेले आहेत, अंगीकृत झालेले आहेत. आणि या सगळ्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांना त्यांच्या प्रतिनिधींना आम्ही आमच्या कार्यालयामध्ये बोलून आमचाच त्या ठिकाणी चहा पाजून त्यांना सांगतो की आम्ही जेवढं पारदर्शक या पद्धतीने काम केलेलं आहे, तुमच्याकडून कुठल्याही पद्धतीचा स्वार्थ हे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये एम्पॅनल करताना ठेवलेला नाहीये. त्याच निस्वार्थी पद्धतीने तुम्ही रुग्णांना सेवा द्या. पण मला सांगा, जर एखादं हॉस्पिटल हे एम्पॅनलमेंट तुमच्या पॅनलवरती नसेल आणि जर तो रुग्ण त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असेल तर त्याला मग त्याचे हा निधी मिळणार नाही? हा, या ठिकाणी हे देखील सांगायचे, सध्या राज्यामध्ये 3,500 पेक्षा अधिक रुग्णालय ही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अंगीकृत आहेत. यासोबतच सतत आम्ही या ठिकाणी आवाहन करत आहोत की जी रुग्णालय महाराष्ट्रातली 30 बेडच्या पुढची आहेत त्यांनी आमच्याकडे अर्ज करावा, आमच्या सगळे प्रक्रिया फॉलो करावी. एखादा रुग्ण पॅनल नसलेल्या रुग्ण हॉस्पिटलमध्ये असेल त्याचं काय करायचं? असा एखादा रुग्ण असेल ज्याने इमर्जन्सी मध्ये गेला, एखाद्या रुग्णालयामध्ये उपचार घेतले आणि ते हॉस्पिटल मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या नामिका सूचीवर नाहीये तर आपण संबंधित रुग्णाचा अर्ज मागून घेतो, मुख्यमंत्री महोदयांची विशेष बाब म्हणून त्याच्यावर स्वाक्षरी घेतो आणि एक वेळ त्या संबंधित गरजू रुग्णाला त्या रुग्णालयाच्या खात्यावर पैसे पाठवण्याची व्यवस्था करतो. मात्र परत हे या ठिकाणी मला सांगायचं की ही प्रक्रियेला वेळ लागतो. आमची ही नॉर्मल प्रक्रिया फास्ट स्पीडीली होते 5 दिवसामध्ये. पॅनलवरती जी हॉस्पिटल इमिडिएटली देऊ. आणि जे पॅनलवर हॉस्पिटल नाही त्याच्यासाठी मुख्यमंत्री महोदयांची विशेष बाबची सही घ्यायची, त्याचा प्रस्ताव तयार होणार, परत ती फाईल टिपिकल शासकीय ह्याच्यामध्ये होते आणि त्याच्यामुळे थोडासा उशीर होतो. आणि म्हणून माझं या ठिकाणी विनम्र आव्हान आहे की जास्तीत जास्त रुग्णांनी एम्पॅनल या ठिकाणी दुवाचा तुम्ही त्या ठिकाणी केला. मला अगदी 2 मिनिटांमध्ये जाता जाता तो किस्सा सांगायचा, माझ्या अंगावर रोमांच उभं राहतं हा अनुभव सांगताना.
साधारणतः वर्षभरापूर्वीची गोष्ट असेल. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एक मुस्लिम महिला आहे. त्या माऊलीनं आमचे इथले कोल्हापूरचे शिवसेना वैद्यकीय कक्षाचे जिल्हा कक्ष प्रमुख आहेत प्रशांत साळुंके यांना संपर्क साधला आणि त्यांनी सांगितले की त्यांचं 13 दिवसाचं बाळ आहे आणि त्या बाळाला फुफ्फुसाचा एक आजार झालाय. त्यांना आईचं दूध पण पसेनाचं झालंय. ती मुलगी काळी निळी पडली. 13 दिवसाचं बाळ आहे. प्रशांतजींनी तात्काळ स्पर्श हॉस्पिटल आहे डॉक्टर गावडेंचं कोल्हापूरमधलं, साई स्पर्शला त्या बाळाला त्या ठिकाणी ऍडमिट केलं. मला या ठिकाणी सांगायचे की आपण तात्काळ 2 दिवसामध्ये त्या बाळाला 50,000 रुपयांची अर्थसहाय्य वितरित केलं. परंतु नंतर लक्षात आलं की त्या बाळाचं वजन पण लहान आहे आणि अधिक स्टे जवळपास 2-2.25 महिने त्या बाळाला काचेच्या पेटीमध्ये NICU मध्ये साई स्पर्शला ठेवण्यात आलं. मग परत दुसऱ्या टप्प्यात आपण 1 लाख पाठवले. परत तिसऱ्या टप्प्यात लहान बाळ म्हणून परत मुख्यमंत्री महोदयांची स्वाक्षरी घेऊन 1 लाख, अशी 2.5 लाखाची मदत त्या बाळासाठी आपण केली. आणि त्यानंतर हॉस्पिटलचं बिल जवळपास 4.5-5 लाख झालं होतं. डॉक्टर गावडे साहेबांना विनंती करून ते बिल देखील त्या ठिकाणी माफ केलं आणि पूर्ण निशुल्क 1 रुपया न घेता त्या बाळाला त्या ठिकाणी डिस्चार्ज मिळाला. ते बाळ घरी गेलं. कालांतरानं आमच्या आयुष्यात अशा रोज घटना होतात की आम्ही मदत करतो आणि विसरून जातो. सगळ्याच गोष्टी सगळ्याच पेशंटचं आम्ही लक्षात ठेवू शकत नाही. पण झालं असं की कोल्हापुरात आपल्या शासन आपल्या दारी कार्यक्रम होता. योगायोगानं शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या ठिकाणी मी उपस्थित होतो. प्रत्येक शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये ही जी माहिती मुख्यमंत्री साहेबांनी दिली ते सांगण्यासाठी मी जात असतो. आणि ती हे मुस्लिम दाम्पत्य फरीन मकोबाई आणि सादिक मकोबाई नावाचे मुस्लिम दाम्पत्य आहे. त्या ठिकाणी पोलिसांना भेटत होतं आणि पोलिसांशी अक्षरशः त्या ठिकाणी त्यांचं नोकझोक चालले होते की बाबा CM साहेबांना भेटायचंय. DYSPकडनं SP निरोप गेला. SP साहेबांनी मला निरोप दिला आणि त्यांनी सांगितलं एक मुस्लिम दाम्पत्य बाहेर उभं आहे, त्यांच्या हातात बाळ आहे, ते म्हणतात की तात्काळ CM साहेबांना आम्हाला भेटायचंय. मी उत्सुकतेपोटी त्या ठिकाणी गेलो. मी कधीच भेटलो नव्हतो कारण असंख्य रुग्ण येतात. मी प्रत्येकाला भेटत नाही. ऑनलाईन पद्धतीने सगळे अर्ज प्रक्रिया होते. मी त्या माऊलीला आणि त्या दादाला म्हणलं अरे काय काम आहे तुमचं, का भेटायचंय CM साहेबांना. ते म्हणले हे माझ्या हातात बाळ आहे ना, ह्या बाळाचं नाव आम्हाला CM साहेबांच्या हस्ते ठेवायचंय. या बाळाचे प्राण CM साहेबांना मुळे वाचलं. ही मुलगी आहे आणि एकनाथजी शिंदे साहेबांची दुआ या मुलीला लागली म्हणून ह्याचं नाव दुआ ठेवायचंय आणि आम्हाला CM साहेबांची भेट घालून द्या. आणि त्या फरीन मकोबाईने त्यांच्या हातात आभार पत्र होतं तिच्या मिस्टरांच्या आणि तिच्या हातामध्ये. त्यांनी त्या बाळाला तेव्हा एक साधारणतः 5-6 महिन्याची ती झालं असेल आणि शिंदे साहेबांच्या हातात ते बाळ दिलं. शिंदे साहेबांनी विचारलं की बाबा काय नाव ठेवलंय, तर फरीन मकोबाई आहेत त्यांनी उच्चारलं तिथे की या बाळाला तुमची दुआ लागली आहे आणि म्हणून ह्या बाळाचं नाव दुआ जाहीर करायचं आहे. शिंदे साहेबांच्या उपस्थितीत 1 लाख लोकांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील देशातील जगातील पहिलं असं बाळ असेल त्याचं नामकरण 1 लाख लोकांच्या उपस्थितीत झालंय आणि दुआ म्हणून त्या बाळाचं नाव जाहीर केलं गेलं. 8 मार्चला तिचा वाढदिवस आहे. तिचा वाढदिवस पण मुख्यमंत्री मोदयांनी केला. अगदी 15 दिवसापूर्वी तिला डेंग्यू झालता. मी तिला घरी भेटायला गेलो, खेळण्या घेऊन तिच्याशी खूप बोललो. म्हणजे एक वेगळी अटॅचमेंट झाली आणि सातत्याने मुख्यमंत्री मोदयांच्या मनोगतात मग दुवाचा उल्लेख येतो, आमच्या मनोगतात येतो. आणि मग जेव्हा 2 वर्ष 1 महिन्यामध्ये 300 कोटीचा टप्पा आपण पार केला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदतीचा, तेव्हा मग एक विचार पुढे आला की आपल्या या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची प्रातिनिधिक कहाणी ब्रँड अँबॅसेडर ही सदिच्छा दूत म्हणून दुआ, कोल्हापूरची दुआ आहे. हा, आणि ती जगातल्या सगळ्यात लहान वयाची ब्रँड अँबॅसेडर आहे. पण मला सांगा तुम्ही 300 कोटीचा टप्पा म्हटलात, तुम्ही याला काही असं टार्गेट ठरवलेत की काही त्याला मर्यादा आहे का की याच्या पलीकडे जायचं नाही असं मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलंय का? बिलकुल टार्गेट नाही. मुख्यमंत्र्यांनी पूर्ण राज्याच्या तिजोऱ्या रुग्णसेवेसाठी रित्या करायची वेळ आली तरी चालेल, पण महाराष्ट्रातील एकही गरजू रुग्ण हा रुग्णसेवेपासून वंचित राहता कामा नये. हा या ठिकाणी लोककल्याणकारी राज्याचा जो उद्देश असतो, मला वाटतं तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून एकनाथजी शिंदे साहेबांनी हे महायुतीचं सरकार काम करत आहे. माणसाच्या डोळ्यात बघितल्यानंतर तो किती खरा आहे, किती प्युअर आहे आणि किती तडफेनं काम करतो हे कळत असतं. मंगेशजी चिवटे यांच्याकडे बघताना मला लक्षात येतं की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी जो कक्ष उभा केला आहे त्याची मदत सर्वसामान्य माणसाला मिळावी यासाठी ते ज्या तळमळीनं गेली काही वर्ष काम करतायत. म्हणजे आता त्यांनी स्वतःचा मोबाईल नंबर जाहीर करून टाकलेला आहे. 24 तास फोन आले तरी मी फोन घेईन, नाही घेतली तरी माझी एक यंत्रणा बॅक ऑफिसला आहे की जी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल, संपर्क साधेल. पण ज्याला गरज आहे त्या कोणत्याही रुग्णाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. ही जशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे, सरकारची इच्छा आहे, ती इच्छा खाली लोकांपर्यंत प्रत्यक्ष प्रॅक्टिकली राबवताना
अशी माणसं काम करत असतील तरच ती योजना सक्सेसफुल होते. आणि त्यामुळे मंगेश चिवटे तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही ज्या मनापासून ही योजना लोकांपर्यंत नेण्यासाठी काम करताय ते तुमची तळमळ ही खरंच अतिशय उत्तम आहे. मला नेहमी असं वाटतं की कुठलाच आजार कुणाला नको, त्यामुळे कोणत्याही योजनेचा फायदा घेण्याची वेळच येता कामा नये. लाभार्थी होऊ नका. पण दुर्दैवानं जर वेळ आली तर आज आपल्याला मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आपल्याला मदतीसाठी तत्पर आहे, हे मंगेश चिवटे यांनी आज सांगितलेलं आहे. या संपूर्ण प्रक्रियेबद्दल आज चिवटे सरांनी भरभरून माहिती दिली. आज आमच्या स्टुडिओमध्ये वेळ काढून आलात. मोबाईल वाजत असतानाही तुम्ही त्याच आपुलकीनं आणि त्याच तळमळीनं सगळी माहिती दिलीत. याबद्दल पुन्हा एकदा आपले खूप खूप आभार आणि आपल्याला शुभेच्छा. थँक्यू सर. आई अंबाबाईकडे हीच प्रार्थना करतो की ही योजना जरी खूप उत्तम असली, खूप चांगली असली, तरी या योजनेचा लाभ घेण्याची वेळ कोल्हापूरकरांवर येऊ नये हे देखील आई अंबाबाई चरणी, आई महालक्ष्मी चरणी प्रार्थना करतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.